चूरण हे फक्त हिंदूंनाच दिलं जातं, त्या भाडव्यांना कधीच देत नाही, कधीच देत नाही. आम्हाला भाईचारा सांगितला जातो. आता कोणाचा भाई आणि कोणाच्या ढोंगणात चारा हे ह्यानाच माहिती आहे, ह्यानाच माहिती आहे. आम्हाला कधीच देत नाही. सगळे नियम कायदे आम्हीच पाळायचे, सगळे नियम कायदे आम्हीच पाळायचे, सगळे संविधानाचा जप आम्हीच करायचा. आणि हे जे भडवे जेव्हा बाहेर येतात जिहादी, तवी ह्या लोकांना कोणच कधी विचारलं जात नाही. आता पुण्यामध्ये एक मोर्चा निघाला, तुम्ही काय आमच्या मीडियाच्या मित्रांनी कव्हर केला असेल. पोलीस परवानगी कशी मागितली की आम्हाला सर्व धर्म समभाव मोर्चा काढायचा आहे, सर्व धर्म समभाव. पोलिसांनी आमच्या परवानगी देऊन टाकला. ठीक आहे, सर्व धर्म समभाव म्हणजे लफडी होणार नाही, काय होणार नाही, चांगलं आहे, भाईचाराची काही गोष्टी होतील. हे सगळे 300-400 टोपीवाले जमले, गोल टोपीवाले जमले. आपल्या जिल्ह्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळेजण जमले आणि तिथे घोषणा काय दिल्या, सर्व धर्म समभाव मोर्चामध्ये. हे लोकांनी घोषणा काय दिल्या, अल्लाह अकबर आणि सर तन से जुदा. काय सर्व धर्म समभाव, परवानगी कशी मागितली आणि मोर्चामध्ये सर्व धर्म भावचे नारे द्यायच्या आणि हे सर तन से जुदा नारा आम्ही ऐकत बसायचा. मी एवढंच त्या सर तन से जुदा बोलणारे इथले कोण भडवे त्यांचे आले असतील, माझं भाषण ऐकत असतील, माझं भाषण पुरेपूर ऐकतात. मस्जिदीमध्ये आता फक्त भोंग्यावर लावायचंच बाकी आहे, बाकी सगळीकडे चालू आहे, मला माहिती आहे. म्हणून जे जे माझं भाषण ऐकत असतील, सांग तुझ्या अब्बाला, सांग जाऊन तुझ्या अम्मीला, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. इथे तुम्ही सर तन से जुदा अगर घोषणा परत दिल्या तर तुमच्या ढोंगणावर तुमच्या शरीर ठेवणार नाही, एवढी गॅरंटी आज तुम्हा लोकांना देऊन जातो. परत माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये सर तन से जुदा अगर घोषणा आम्हाला ऐकायला मिळाला तर शुक्रवारी तुमच्या ढोंगणावरती राहणार नाही, एवढी काळजी आम्ही लोकांनी सगळ्यांनी घ्यावं. उगाच आमच्या समोर लाड करायचं नाही सर तन से जुदाच्या. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय नुसतं मोर्चामध्ये येतो का? सगळी तयारीमध्ये आहेत माझी मुलं चारी बाजूने. कुठल्याही कडून आल्या ना परत दोन पायावर परत मस्जिदीकडे जाणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चितपणे दिली घेऊ. मी काय नुसता कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही निवेदन देण्यापुरता, त्याच्यातला पैकी नाही. जरा इतिहास तपासा, सगळं कळेल काय काय निघतो बाहेर. आले होते आता ज्या रेस्ट हाऊसच्या बाजूला बसलेलो आले होते 4-5 आपले काळे झेंडे घेऊन नाही. मी त्यांच्यावर नाही टीका करणार, माझे हिंदू बांधव आहेत, त्यांच्यावर मी टीका बिलकुल करणार नाही. पण त्यांनाही एक सांगून जातो, कशाला आलाय नितेश राणे हे समजून घ्या, कशाला आली आमची हर्षा ठाकूरताई हे समजून घ्या, कशाला हा आमचा भरत आमचा हिंदुत्वादी आलाय ते पहिलं समजून घ्या आणि मग काळे झेंडे करत दाखवा. मला काय तुमचा एवढा राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी आलेलो नाहीये, पण माझं हे ईश्वरपूरचं नाव मला यापुढे ईश्वरपूरच ठेवायचं आहे हे सांगण्यासाठी आणि हे ठासून सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि ही काय नितेश राणेची मागणी नाहीये. विचारा ज्यांना सांगलीचा इतिहास माहिती आहे, ज्यांना आमच्या ईश्वरपूरचा इतिहास माहिती आहे त्याला विचारा. इस्लामपूरचा ईश्वरपूर व्हायला पाहिजे ही मागणी आमची नाहीये, ही मागणी आमच्या डॉक्टर हेगडेवारांची आहे. ती परत एकदा सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि ही डॉक्टर साहेबांची फक्त मागणी नाहीये, ही मागणी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं की हे इस्लामपूरचा ईश्वरपूर आम्हाला मान्य नाही. जसं छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून आम्ही दाखवलं, तसं आता फक्त काही महिने थांबा. हे सगळे हे जे दुकानावर फलकवर इस्लामपूर लिहिलाय ना त्याच्यावर पट्ट्या लावायला लागतील आणि ईश्वरपूर परत यायला लागेल. म्हणजे माझ्या दुकानदारच्या सर्व माझ्या हिंदू बांधवांना सांगतो, नाव फलक तयारी करून ठेवा, पेंट लावून ठेवा. हे जास्त काळ इस्लामपूर तुमच्या
तुमच्या दुकानावर आम्हाला दिसणार नाही, आम्ही ठेवणार नाही. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. इथे काय सर्व धर्म समभावाची पिपडी आम्ही वाजवत बसणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंची काळजी घेतली जाणार, हिंदूंना प्राधान्य दिलं जाणार आणि मग सगळ्या धर्मांना आम्ही मोजणार. हेच आमचं ब्रीद वाक्य आहे. हे सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही. जाऊन सांगा त्या कोणाच्या दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन सांगा, आमच्याकडे सांगू नका. या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळे मोजले जाणार, यात सांगून जा. म्हणून कोणीही प्रशासनामध्ये किंवा कुठलाही अधिकारी वाकड्यामध्ये जात असेल ना, मला अरे बाबा नको जाऊ. स्वतःची काळजी असेल ना तर निश्चित नको जाऊ. सरकार कोणाचं आहे बघ, सरकारचा मुख्यमंत्री कुठल्या विचारायचा आहे बघ, सरकारचा उपमुख्यमंत्री कुठल्या विचारायचे आहे बघ. ते बघितल्यानंतर समोर आलेल्या कुठल्या हिंदूवर अगर तू अन्याय करशील तर परत 24 तास पण त्या खुर्चीवर तू राहणार नाही. एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ.